चाललेलं आहे आणि आपण त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. हे आपण शेतकरीचे कार्यकर्ते म्हणून, शेतकऱ्यांची मुलं म्हणून काय बरोबर नाही हे त्यांना पहिलं सांगितलं. आणि शेतकऱ्याचं आंदोलन म्हणल्यावर नाना भाऊच्या अंगातच येतं. त्याचा स्वभावाचा भाग आहे. आणि त्या आम्ही लगेच निघालो, कारण म्हणजे थोडंसं परत लवकर आम्हाला पोहोचायचं, कारण शेवटच्या काही गोष्टी आम्हाला परत पूर्ण करायच्या त्या सभेच्या. यापूर्वी 2017 साली आंदोलन झालं होतं. आपली मुलगी निकितच बसली होती. कितवा दिवस होता तो? 6वा 7वा दिवस होता. आणि मी त्यावेळेसही आपल्याकडं आलो, दुसऱ्या दिवशी आलो. सहसा असं आहे की जेव्हा प्रश्न आहेत, प्रश्न चालणार, अडचणी असतात सोडवण्यात, हे सगळ्यांना कळतं. कोणतं सरकार आलं तरी काही ना काही प्रक्रिया त्याच्यात घडत असते, कोणाजवळ जादूची कांडी नसते, सगळ्यांना कळतं. परंतु ज्या वेळेस कुणी शेतकरी आंदोलन करतायत, परंतु त्यांच्याशी संवाद साधणं ही तर लोकप्रतिनिधी असेल, सरकार असेल, त्याची पक्की जबाबदारी असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही बोललं तर पाहिजे त्यांच्याशी, काय नेमकं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही माझी पूर्वीपासूनची ही पद्धत आहे. आणि म्हणूनच मी पहिलं ज्यावेळेस शेतकरी आंदोलन झालं, याच्यात पक्षाचा याचा भाग बाजूला ठेवीत चालायचं. म्हणजे आमचं कार्ड आहे ते सुद्धा खिशात ठेवलं मी. आमचं याचं कार्ड आहे अधिवेशनाचं खिशात ठेवलं. म्हणजे तिथं आपलं आपला सगळ्यांचं एक शेवटी शेतकरी पक्ष तर आहेच ना, काही असलं तरी ते धर्म आहे आपला, शेतकरी धर्म आहे, त्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे, हे मताचा मी आहे. आणि आता सुद्धा आम्ही आलोय. काल आमच्या 6 विभागाचे ठराव निरनिराळ्या प्रकारचे प्रदेश काँग्रेसचे जे होते की ज्याच्यावर चर्चा आम्ही केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं उदयपूरला अधिवेशन झालं, आदरणीय सुनीलजींच्या नेतृत्वाखाली, तिथं ते झाले होते. त्याच्यामध्ये शेतकरी हा एक विषय आहे, शेती शेतकरी, त्याच्यावर सुद्धा चर्चा तिथे झाली. आणि काल सुद्धा 6 तास चर्चा शेतकरी या विषयावर ते आमच्या अधिवेशनात झाली. 60 प्रतिनिधी त्याच्यात बसले होते, शेतकरी प्रतिनिधी, त्यांनी चर्चा केली. जे काही मागण्यांचा आकडा आलाय ना, सगळ्या मागण्या ज्या आल्यात, काहीच फरक नाही, ते तिथं जे मांडलं तेच इथे. आणि त्यामुळं सकाळपासून आम्ही म्हणजे नाना भाऊ म्हणतात ही मागणी आहे, ही मागणी आहे, आम्ही बसलेलो आहे पुढं. आता इथं मी आलोय व्यक्तिगत म्हणून आलोय, शेतकरी कार्यकर्ता म्हणून आलोय, सरकार म्हणून आलोय, तिन्ही प्रकारानं आलो. कुठं असतं तर मी इथं आलोच असतो, नसतं तरी आलो असतो, याची खात्री तर मला आहे ना रे. सत्तर नसताना आला त्यावेळेस सुद्धा आला. शेवटी काय असतं, संवाद हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि लोकशाही प्रक्रिया आहे, राजकारण हे चालू असतं, पक्ष असतं, घटनेनं दिलात पक्ष, मतमतांतर दिलेले आहेत, तो काही चुकीचा असतं असं काही मानण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून शेवटी संवाद हा महत्वाचा असतो, प्रश्न समजून घेणं हे महत्वाचं असतं. आता इथले सगळे प्रश्न जेवढे आहेत, नाना भाऊनी सकाळपासून हेच प्रश्न मला विचारलेत असं माझं मत. हेच प्रश्न शेवटी प्रश्न काढायचे ठरवले, कोणाला बसवलं तर काय प्रश्न निघतील रे. जेव्हा हे आहेतच प्रश्न, हे खरं आहे. आता याच्यामध्ये एक म्हणून सांगतो की आमचं महाविकास आघाडीचं सरकार, आम्ही शब्द दिला होता की कर्जमाफी करू. कर्जमाफीमध्ये 2 लाखाचं तर पहिल्या फाटक्यात फिरीत झालं ना रे. तुम्हाला किती सोसायटी किती मिळाली? सोसायटीला किती एकत्र कोण चेअरमन पुढे 2 लाखाची किती मिळाली? टोटल किती मिळाली? टोटल 1550 कोटी रुपये आपल्या जिल्हा बँकेला मिळाले. 1550 कोटी रुपये तेवढे तर झाले ना रे पहिले. 1550 काही असो, बँकेचा पहिला कार्यक्रम झाला चांगला. अरे खरंच आहे, पण खरंच आहे. 10,000 कोटीच्या ठेवी आहेत, म्हणजे लोकांचा विश्वास आहे. आणि आपण चालवली काळजीपूर्वक. बोलायला अजून ते जागा नाही, शेजारी पाजारी पाहिलं तर अवघड आहे. बीड पाहिलं आणखी या सगळ्या याच्यामध्ये 2 लाखाचं कर्ज माफी केली. हे खरं आहे की त्यामध्ये 2 गोष्टी होत्या की ज्यांनी नियमित फेडलं त्याचं काय, चुकला काय, तो त्याला दिलेच पाहिजे ना. लगेच आम्ही ती तयारी केली होती. कोरोनाचं संकट आलं, सगळा व्यवहार बंद पडला, उत्पन्न राज्याचं घटलं, जीएसटी घटला, सगळं घटलं, त्यामुळे ते थांबलं. ज्यांचं 2 लाखापेक्षा जादा आहे त्याला मिळाले पाहिजे, सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्याकरता तयारी केली आम्ही काही. पण या सगळ्या जे झालं मधल्या कोरोना 2 वर्षाच्या काळात, त्यामुळे ते देऊ शकलो नसलो.
तर नियमित फेड केली त्याचं लगेच लवकर मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या बाबतीत अडचण नाही. 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. प्रश्न विजेचे याचे अत्यंत तीव्र आहे हे कमी ना करत नाही. याच्यामध्ये सुद्धा सकाळपासून नाना भाऊन आमचा जोरदार चर्चा आमची या सगळ्या विषयांवर झाली. मी एक शब्द म्हणजे माझा शब्द कायम बसल्यानंतर म्हणतो का जी काही देता ना तुम्ही ती 20 दिवसा द्या आणि सरळ द्यायची, सरळ 8 तास द्या आणि अजिबात कमी दाबाची अजिबात नसावा. त्याचा पूर्ण प्रेशर ना ती असली पाहिजे. एवढं जरी केलं तर वीजचा बराच प्रश्न सुटतोय. आम्ही ह्या सगळ्या चर्चा ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा झाल्या. दुधाचा भावाचा प्रश्न तुम्ही काढला. आता दूध हा विषय माझा किती जवळ तुम्हाला माहिती आहे. तेव्हा खूप मदत गरीब माणसाला दुधाच्या धंद्यामुळे होती. ज्याचं काहीच उत्पन्न साधन नाही तर 2 गाया पाळल्या तरी त्याचं कुटुंब चालतं. याच्यामध्ये अनेक गोष्टी. परंतु आता काही निवड सहकारी दूध संघ, आमचा सहकारी दूध संघ आहे, पण खाजगी खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्यावेळेस पावडरची ऑर्डर त्यांना परदेशातून मिळते त्यावेळेस कुठलं दूध, कसं दूध गोळा करायचं, पावडर बनवायची, परदेशात पाठवायची, नफा मिळवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे. हे सगळेजण खाजगीवाले आता तुमच्या कोण आहे मला माहित नाही कसं चालतं कुठं जातं. परंतु जेव्हा कोरोनाचं संकट होतं तेव्हा सरकारच पाठीशी उभं राहिलं. तुमच्या 10 लाख लिटर दुधाची खरेदी सरकार करीत होतं आणि त्याची पावडर बंद होतं म्हणून तुमचे दूध घरी राहिले नाही. लक्षात ठेवा. खरं आहे का नाही रे. ऊसाचा जो प्रश्न आहे आता जादा ऊसाचा, आता तुमचे किती ऊस राहिले मला माहित नाही इकडं, परंतु बरेचसे आम्ही नेले असतील. पण तुम्ही इतर वेळेस नाही देते. आता कठीण म्हणजे संकट आलं की बाळासाहेब थोरात, पण बाकीच्या वेळेस चालला कार्यक्रम. अरे म्हणजे संकट आलं बरोबर माझं, पण इतर वेळेस मी आलो तर कुणी बाहेर येत नाही लवकर. तुम्ही दार लावून घेतात नको बा तिच्या आपल्या मुन्या त्याला कळलं तर काय व्हायचं. टाकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पाहुणा आहे पण जवळ यायला घालू. काही असलं तेव्हा. परंतु तुम्ही पहा मी कधी विचारलं नाही कोणत्या पक्षाचा सरपंच. तुमच्या अगोदर जे होते त्यांना सुद्धा नाही विचारलं. तुम्ही सुद्धा आले. जे प्रश्न माझ्याकडे आले ते जितक्या चांगल्या रीतीने सोडवता येतील तेवढाच प्रयत्न मी केला. बरं असं पाहिलं नाही का कोण आहे काय कसं आहे. म्हणजे सगळ्या अनेक वेळा येतात. मी अजून पक्ष कोणाला विचारलेलं नाही. काय पक्ष विचारायचं हो, पक्ष विचारित बसायचं ते बरोबरच नाही ते. साहेब मला एक सांगायचं फक्त 2 मिनिटं. आमच्या खंडेकराच्या जमिनी सुटल्या. तुम्ही मंत्री असताना तुम्ही काय म्हणले कोणाच्या तारखा घ्या, कोणाच्या हाताने उत्तर घ्या आणि उत्तर भेटल्यावर तुम्ही माझ्याकडे या. तुमचं डिपार्टमेंट असताना सुद्धा तुम्ही मनाचा मोठा तेव्हा खंडकराच्या शेतकऱ्याचं समजा आलो नसतं महसूल मंत्री म्हणून मी तर सुभाषरावला अजून काम चालू असतं. काही असो 90% काम संपवलं. राहिलेलं 10% सुद्धा काही ते समृद्धी महामार्ग त्याच्यात तिकडचे काही गावांचे ते अक्वायर केलं होतं ते सुद्धा सोडून घेतोय आणि तिथं सहज जमीन शेतकऱ्याला देतोय. अरे तुमचे प्रश्न पूर्वी कधीच सुटले नव्हते. सुभाषरावचे 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा आयोग मीच सोडितोय. सुभाषरावला कामच ठेवलं नाही मोर्चा काढायचं मी. विचारून घ्या. असं नाही कबूल करून घेईल मी. काही असं हे ते येतात बिचारे सांगतात. परंतु मी स्वतःहूनच ते करतोय. अनेक गोष्टी अशा असतात. खरं सांगतो तुम्हाला अक्षरशः हरळीच्या मुलीला गुंतलेले असतात. फक्त बाजूला काढायचं असतं आणि माणसाचे हाल चालतात त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये लक्ष. ऊसाचा जो जादा ऊसाचा तुम्ही मांडलेलं आहे त्याच्यामध्ये आता महाराष्ट्र म्हणून आणखी काय होईल मला माहित नाही. मराठवाड्यात विशेषतः आंबट त्या भागामध्ये अजून ऊस खूप जादा आहे. परंतु आपल्याकडे जवळपास संपून जाईल अशी अवस्था. तरी आम्ही जितका शेवा माझा अंडर कॅपॅसिटी चालू आहे. माझं चालतो कारखाना 8,000 रोज टनानं. तो आज 4,000 चालवलाय. माझा काही तसं राहिलेलं नाही. परंतु मी केवळ कोणाचा चालू नये परिसरातला कोणता शिल्लक राहू नये. अंडर कॅपॅसिटी चालवण्याचा अर्थ असा की खर्च यायचा चालवायला तो येतोच. खरंय का नाही. तुम्ही 44चा भाव दिला तुम्ही आम्हाला. काही असो जे रीतसर असेल त्याच्यात कुठंच चूक नाही. आणि परमेश्वरानं सगळ्यांनी चांगलं केलंय आमचं. काही असो नाही तर कुठं माहिती होतं महसूल मंत्री होणार आहे परत. अरे देव सुद्धा चांगल्याच्या पाठीशी असतो. असं काय
तेव्हा हे सगळं आहे. आता ऊसाकरता सुद्धा खरेदी आता जी करायची त्याच्याकरता सुद्धा आम्ही 200 रुपये टनाला त्याच्याकरता, वाहतुकीला 5 रुपये असं करून कशीही मदत करतो, जास्तीत जास्त ऊस काढण्याचा प्रयत्न आहे माझ्या मते. आता काही राहू नये याच्याकरता पूर्ण पराकाष्ठा चाललेली आहे. आता यातून काय होईल हे काही माहित नाही. दुधाच्या याच्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे आता 35 रुपयावर गेलं. आता परदेशातले पावडरचे कमी बाजार होते, खाजगीवाले तुम्हाला दुधाला विचारायचे नाही तुमच्या, म्हणजे 1 रुपया वाढला की आपण सहकार सोडून देतो तिकडे पळतो. परंतु ज्यावेळेस कोणी नसतं त्यावेळेस सहकार्य सरकारच आहे तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की त्याच्यावरती विचार अभ्यास केला पाहिजे, चर्चा, त्याच्यात कशा पद्धतीनं हमी पक्का भाव द्यायचा ऊसासारखा, हे जरा अभ्यासाचा विषय, चर्चा त्याच्यात केली पाहिजे. तुमच्याकडून समजून घेतलं पाहिजे का काय नेमकं तुमचं मत आहे. मला नाही समजलं अजून तरी, म्हणजे ऊसासारखाच भाव दुधाला कसा देता येईल याचा तुम्ही स्टडी करा. एकदा बसू आपण, माझ्या कधी या संघाला व्यवस्थित बसू, चहा पाजून जेव खाऊ घालून पाठवेल तुम्हाला, काही खायचं तर तुम्ही यायचं धाडस ठेवा डॉक्टर. अरे बरं चाललंय हॉस्पिटल, चांगलं चाललंय, सगळे सांगता हॉस्पिटल बरं चाललंय. दादा बाकी याच्यात काय तुमचे प्रश्न आहेत ना, खरोखर सांगतो मी, म्हणजे मला माझ्या स्वभावाचं नाही खोटं आणि पण खरं सांगतो का, नाना भाऊनी जेवढे प्रश्न कलेक्ट केलेत अख्खे प्रश्न जवळपास तुम्हीच मांडले, तेच मांडले. आणि आज मंत्रिमंडळाला पुढे घेऊन ते बसले होते की प्रश्न सोडवायचे कसे सांगा. तुम्ही मांडले पाहिजे, कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे. हाच कार्यक्रम झाला इतक्या वेळ माझा तिथं, आता इथं तेच चालू झालंय तुमचं. तेव्हा प्रश्न जे खरेखुरे आहेत आणि सोडवता येण्यासारखे ते सुटलेच पाहिजे. कांद्याचं अचानक आता पहा, कांद्याचं काय कठीण झालंय. निर्यात म्हणजे आता खरं काय, आता तेव्हा तुमचं सगळ्या याच्यामध्ये बरं राहिलं, ऊस खूप होता, खूप साखर झाली तरी ताण आला नाही. याला कारण असं की जागतिक मार्केटमध्ये साखरेला मागणी होती, आपण परदेशात पाठवली म्हणून बरं राहिलं. आता जर परदेशात पाठवायचं बंद केलं साखर, खाईल कोण एवढी साखर. गहू सुद्धा आता खरं असं आहे की काही गोष्टी अशा असतात की ज्या 4 पैसे तुमचं घर कधी बरं होतं आर्थिक, दुसऱ्या 4 पैसे बाहेर आणले तर बरं होतं. देशाचं सुद्धा तसं असतं, बाहेरून पैसा आणावाच लागतो तुम्ही. परंतु आता काय या सरकारचं धोरण आता मला माहित नाही, सुहासरावलाच आता पुढे घालेल मी, घेऊन जाईल. तिकडे तुम्हाला देतो ना मी, तुम्ही पुढे आला पाहिजे तेव्हा ते मागायचं. तेव्हा आता मी तुम्हाला तुमचं 5 तारखेपर्यंत आंदोलन आहे, विषय आज बिलकुल वेगळे नाही आमच्या याच्यात, बिलकुल वेगळे नाही. सगळ्या चर्चा आमच्या झालेल्या आहेत, त्याच्यावर पुन्हा एक प्रेझेंटेशन नाना भाऊ बनवत आहेत. आपल्याला हा कार्यक्रम घेऊन कसा पुढे जाता येईल तुमच्या याच्या हाच चर्चा त्याच्यामध्ये आता आमची चाललेली आहे. याच्यामध्ये मी सुद्धा आता आम्हाला सुद्धा हे विषय निर्णय ठिकाणी निर्णय पातळीला मांडावाच लागणार. आणि मी जबाबदारी तुम्हाला सांगतो की शेवटी हे आम्हाला पार पाडावाच लागणार आहे. आता तुम्ही विषय हे सगळ्या याचे जे आहेत हे आता तुमच्याकरता स्वतंत्र पत्र मी तयार करतो, माननीय मुख्यमंत्र्यांना करतो, उपमुख्यमंत्र्यांना करतो, दुग्ध मंत्री असं लिहायला सगळ्यांना तुमच्या व्हीटीच्या यांना वेगवेगळे पत्र मी देतो, तुम्हाला सांगतो यात लक्ष घालावा असं सांगेल. आणि कशा पद्धतीनं 5 तारखेनंतर कधी वाटलंच तर या संघटनेला आपण पहिलं बसू, कोणत्या गोष्टीत काय होऊ शकतं, कसा दिलासा मिळू शकतं, हा प्रयत्न माझ्या बाजूला पूर्णपणे तुमच्या बरोबर राहील हे तुम्हाला 100% मी खात्री देतो. आपलं आंदोलन त्यांनी चर्चा निर्णय आता आम्ही येऊन गेलो म्हणल्यावर आणखी 2-4 येतील ना महत्वाचे. आणि सुहासराव म्हणते त्या सोडणार, अरे आता तर खरी गंमत सुरू होणार आहे. नाही संध्याकाळपर्यंत तुम्हाला 2-4 नेते दिसले तर बोलायचं मला, असू दे. परंतु त्या निमित्तानं महाराष्ट्रात चर्चा होते ना, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात चर्चा होते ना, शेतकऱ्यात चर्चा होते, कुटुंबात चर्चा होते, बसलो ओसरीवर चर्चा होते, हे वाया जात नाही. हा त्यामुळे आता सगळे पळतील, काही काळजी करू नका. म्हणून माझं मत असं आहे का कधी 5 तारखेला आपण पुन्हा चर्चेला माझी संगमनेरला बसून आपण चर्चा करू. काही गोष्टी मला समजून घ्यायच्या बरं का, खरोखर समजून घ्यायच्या का काय केलं पाहिजे. कारण नाना भाऊला मला उत्तर द्यायचं तिथं आता परत. अशी भूमिका आहे आमची की त्यांनी ते प्रश्न जनतेचे प्रश्न घ्यायचे, मी सरकारमध्ये माझ्याकडे मांडायचे. ही
त्याची भूमिका आहे बरं का. म्हणजे आमच्यात सुद्धा कधी कधी थोडंसं होतं काय पण त्यांचे रोल आहेत, त्यांनी तो केला पाहिजे शेतकऱ्याचा आणि जनतेच्या प्रश्नाचा. मी तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही सगळं ही सिस्टीमचा भाग आहे, हे काही वेगळं काही नाही, याच्यामध्ये काही हे नाही. आणि तो अत्यंत योग्य रीतीनं पार पाडू. मी सगळ्यांशी बोलण्याची तयारी, माझ्या सगळ्यांना पत्र जाईल. कधीही सांगण्याला तुम्ही सांगा, त्या दिवशी मी थांबतो. व्यवस्थित पद्धतीने आपण चर्चा करू आणि मलाही काही विषय निश्चितपणे मी समजून घेईन माझ्या मते. तर आता मी तुम्हाला बाकी काय तुमचं 5 तारखेपर्यंत आहेच. त्यानंतरच्या बैठकी म्हणजे माझ्याकडची पहिली बैठक आपण माझ्याकडे घ्यायची आणि नंतर त्या वाटलं पुढं काय करायचं त्या पद्धतीने तुम्ही चला. माझं काही नाही. तुमच्या मागण्या म्हणून ज्या रास्त आहेत त्या रास्त मागण्यांच्या पाठीशी मी आहे. अरे आता तर गंमत चालू होणार आहे म्हटलं ना. आणि आता बस एक मिनिट आभार मानतो.